लोक म्हणतात शिवजींच्या बारातीत देवता आले होते, पण खरं काय आहे माहित आहे का? त्या रात्री बारातीत देवता नाही तर भूत, प्रेत आणि स्मशानातील प्राणी चालले होते आणि ज्यांना पाहून पूर्ण हिमालय भीतीने आपल्या घरात लपून बसला होता. ही आहे महादेवांच्या सर्वात भयानक बारातीची कथा. सर्व देवता महादेवांकडे पोहोचले. प्रभू, पार्वतीने कठोर तपस्या केली आहे, आता कृपा करून विवाह स्वीकारा. महादेव स्मित हास्य केले, हलकसं मान डोकावलं आणि विवाहासाठी तयार झाले. हिमालय नगरीत उत्सव सुरू झाला. पूर्ण नगर सजवलं गेलं. सर्वांना वाटलं आज सर्वात दिव्य, सर्वात सुंदर बारात येईल. सर्वात आधी आले भगवान विष्णू. शंख, चक्र, गदा इतके तेजस्वी, इतके सुंदर. लोकांना वाटलं हेच वर असतील, पण ते फक्त मित्र होते. वर अजून यायचा होता. तिकडे महादेव काय करत होते? ना महाल ना राजसी वस्त्र. ते बसले होते स्मशानात. पूर्ण शरीरावर भस्म लावलेलं, जटा मोकळ्या, व्याघ्रांबर परिधान केलेलं. तेव्हाच त्यांच्या गणाने म्हटलं, प्रभू आज तुमचं शृंगार आम्ही करू. आणि मग सुरू झालं जगातील सर्वात विचित्र, सर्वात भयानक शृंगार. फुलांच्या जागी साप, सेहरांच्या जागी नाग, हारांच्या जागी खोपड्या आणि पूर्ण शरीरावर जळत्या चितेची भस्म. महादेव तयार होते, पण खरी भीती आता सुरू झाली होती. महादेव म्हणाले, बारातीत फक्त देवता का? सर्वांना बोलवा. आणि मग सर्व स्मशानातून जिथे जिथे मृत्यू होता तिथून भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी सर्व निघाले. धरती हादरली आणि मग निघाली शिवजींची बारात. ना शहनाई ना गीत, फक्त विचित्र हास्य, भयानक किंकाळ्या. मुलं घरात लपली. लोकांनी दरवाजे बंद केले. पूर्ण हिमालय सुनसान झाला. पुढचा भाग चुकू नका. ही कथा जर आवडली असेल तर आत्ताच फॉलो करा, कारण पार्ट 2 उद्या अपलोड होणार आहे आणि पुढे काय घडलं हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.